माझ्या पुढे जा, मला आनंद वाटेल. तू माझी वाकडी तू नको, माझ्या गाडीला ब्रेक नाही. खरं म्हटलं तर या लेकरांची पण काही चुकी नाहीये. बिचारे नादाने मोठ्यांचं पाहूनच शिकलेत. यांचे पालकच रील स्टार लोकांना फॉलो करतायत, तर मग पोरे फॅशन दिसतील ना. बळ 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 आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. पुन्हा एकदा घेऊन आलोय आज तुमची आवडती सिरीज स्कूल ऑफ आगंदारी, म्हणजे छपरासिक पार्क, जिथं सगळे आबाळ हेपलणाऱ्यांचे पंख एकसाथ कापले जातात. मी बोललो होतो ना, वर्षातून 1 किंवा 2 व्हिडिओ या टॉपिकवर पाहिजेच. ही सिरीज चालू पाहिजेच, कारण हे काही संपत नाहीये. यांच्यामध्ये पण म्युटेशन येत आहे. नाव वाच ना. ए सी सी टी टी आय आय व्ही व्ही ए ए. सांग बरं. 2 चाकी. वाव. काय मजबुरी असेल त्यांची जे या जोकवर हसले असतील. भाई तू खरंच लय भारी कॉमेडी करतो, प्लीज पुन्हा करू नको. माहितीये गाडीवरती ऍक्टिव्हा लिहिलेलं आहे, तरी याला तिथं 2 चाकी लिहिलेलं दिसतंय. कोणत्या गाडीवर 2 चाकी लिहिलेलं असतं? 2 चाकी. वाव. असता काय कुत्र सुद्धा गाडीपाशी येणार नाही. 500 मीटर लांब जाऊन धार मारीन ते. असला जोक मारलाय. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस बाबू. भाषा एक टाइमला जीएफ सोडून जाईल तुला, पण हे तुला सोडून जाणार नाही कधी. तुला कायम साथ देईल. तुला सोडून जाणार नाही, हे तुला सोडून येईल. हाय फ्रेंड, मी बॉम्बे आया था. फुकट प्रमोशन करतोय गायच्या विमलचं. असं पहिला इन्फ्लुएन्सर बघितलंय मी. त्या ऍक्टर लोक झक मारायला पैसे घेता याचे. याला ब्रँड एम्बेसेडर बनवून टाका भाऊ. 1 मिलियन फॉलोअर पण आहे. मी तर म्हणतो कंपनी कडून याला मोफत रेग्युलर गुटखा सप्लाय व्हायला पाहिजे. देखे कौन नया खिलाडी आया. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नो आंबा नो खंबा. तुमची बायको आहे तुमची खरी रंबा. जर तुम्ही नीट नाही वागलात तिच्याशी, तर ती होईल जगदंबा. जगदंबा. बस कर भावा तुझी कॉमेडी. नाही जमते जोक. रील बनवायच्या नादामध्ये तुम्ही देवीच्या नावाचा अपमान करून टाकलाय. कॉमेडी करते. महाराष्ट्राला हसवून वेड लावणार. कोणी हसतंय का नाही माहित नाही भावा, पण तुला येड्यावानी करतोय. नॉर्मली सुद्धा बोलू शकतो, पण याला वळवळ करायचं असतं. शरीर कुठं चाललंय, तोंड कुठं चाललंय, डायलॉग कुठं चाललंय. चावी फिरवल्यासारखं तुंतुना चालू आहे नुसता. चाबी वाला बंदर नाच के दिखा मेरा चाबी वाला बंदर. आम्ही तोडल्यावर डॉक्टर बी जोडत नाही. एक वार जागेवर टार. फिटाडकडे हातबट्टी घ्यायला पैसे नाही, मागत फिरतो याला त्याला. आणि तर डॉन बनतो रीलवर. कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे. ती दारू बोलती रे, बाकी शरीर तर तुला पण आहे. तुझा पण नाश होणार एक दिवशी. काय घमंड करतो. हे असल्या छपरी गुन्हेगारांना आहे ना, मिसाईल सोबत बांधून आहे ना, आतंकवाद्यांच्या मध्ये फेकून द्यायला पाहिजे. एक साथ 2-2 टार्गेट कम्प्लीट होतील. एक वार जागेवर टार. तू जिथं दिसणार तिथं तुला आशीर्वाद देणार. खटखट 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 खटखट. कसा खटखट खटखट खटखट. लय कष्ट करावं लागत आहेत भाऊ. किती मेंटली अनस्टेबल माणूस आहे. इंस्टाग्रामचं डार्क वेब बनवून ठेवलंय. काय दिवस आले तर गुन्हेगार लोक ट्युटोरियल द्यायला लागले आता रीलवर. तर मग हा उमर कैदी झाल्यावरती 3rd डिग्री कशी डिझर्व करतो दररोज. नरकामध्ये ह्याच्यासोबत स्पेशल ट्रीटमेंट कशी होईल. चांगला माणूस बन यार. मनुष्य जन्म एकदाच भेटतो. हे एवढे कष्ट चांगल्या कामात केले तर किती पुढे जाईल. पावभाजीची गाडी टाक, इथं टमाटे चीर. पाव भाजी की गाडी डालूंगा. 7 पीढ़ी का तो मुझे ही नहीं, मेरे भाई को हाथ लगाने में. 7 पीढ़ीची 7 पीढ़ी तुझी पुई पुई गाडी ले, तुझी थोडी ले. मी काय म्हणतो, 7 पिढीची 7 पिढी याला कसं काय हात लावणार. जर 7 पिढ्या येऊनच नाही दिले तर एक निग खरं म्हटला होता. हाताने गाळा, पण असल्या अवलादीत. हे किडे तर फक्त डायलॉग बाजीवाले होते. माझ्या फीड मध्ये तर यांच्यापेक्षा भंगार वाया गेलेले केसेस आहे. आता तुम्ही ही रील बघा, या पोराच्या डोक्यात किती फरक पडलाय. आजी संग कुस्ती खेळ. कुस्ती कुस्ती काढायची. हे अंडपच्चं मी गॅरंटीने सांगतो 14 वर्षाच्या खाली आहे. आणि याच्या टांगीत किडा बघा कोणता आहे. याला ग्रॅनी पाहिजे, शुगर ग्रॅनी. मी आजी का तू आजोबा. मी आजोबा नाही, माझ्याकडे 8 आजोबा आहे. चावऱ्या गांडीच्या तुझ्या अंगावर जरी झापरामध्ये म्हैस पडली ना, बॉडी जाऊ दे, तुझे दात पहिले तुटतील दुधाचे. ही होती गेंडू जनरेशनची भविष्यामध्ये वाया जाणार आहे. पण जे ऑलरेडी वाया गेलेले आहेत ते काय करतात. अंबानीच्या आईचा बोस आणि रोहित शर्माची चॅम्पियनशिप गावचे भैया लागते का तडायला. आणि अंबानी नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं पण भेटली गांड्याला. याला पण मी नांगरसाठी घोडा लावणार. घरच्या पहिल्या पायरीवर आपटलाय का. अंबानीला शिवाय देतोय, त्याला येडगांड्या म्हणतोय. जसं की याच्या गल्लीतलंच पोरगा येते, काही बोली चालतं. त्याचं स्वस्तातलं इंटरनेट जर आलं नसतं तर तू पण आला नसता या इंटरनेटवरती.
वेळ वाईट आहे म्हणून कुत्री पण भुकायला लागलेत. पण एवढं लक्षात ठेवा, वाघ 2 पावलं मागे सरकतो ते देख घेण्यासाठी. बासना भाऊ आता काय कॅमेरामॅनला मारतो काय भावा, एवढा मोठा उद्योगपती आणि असं हे छपरीवाणी रील टाकतोय, शोभत नाही भाऊ आता हे. आणि 1 मिनिट, हे काय आहे टी शर्ट वरती? मी तर मोठे मोठे बिझनेसमॅन सिंपल कपड्यात बघितले, फॉर्मल कपड्यांमध्ये बघितले. हे असे कपडे तर कोणते प्रतिष्ठित बिझनेसमॅन असं लुक करतात? दाणे टाकून कबूतर पकडता येतात, गरुड नाही. गेला तो टिकटॉकचा काळ, आता झाले 5 वर्ष झाले, 2024 चालू आहे, अजून सुद्धा रेडीमेड डायलॉग मारता. आणि हा हे फक्त मी रेडीमेड डायलॉग पुरता बोललेलो नाहीये. जास्त राग म्हणून मला मारा बिरायला नको बाबा, गरीब माणूस आहे, तर लगेच धमका येतील मला. वीडियो डिलीट चाहिए 15 नवंबर तक. टीका करतोय भाऊ, फक्त नीट रोस्ट पण केलं नाही. रोस्ट केलं तर बाबा काय होईल माझं काय माहिती. टीका करतोय हो. आता कोणत्या पण कंपनीला आपण फीडबॅक कसं देतो, सर्व्हिस आवडली का नाही, प्रोडक्ट आवडलं का नाही, बस तसंच हे निगेटिव्ह फीडबॅक एका कस्टमर कडनं, प्रोडक्ट नाही आवडलं. आधी सांगतोय कंटेंट वरती बोललोय, तुमच्या फेवरेट इन्फ्लुएन्सरच्या पर्सनल लाईफवर नाही बोललोय. हा तर रिकामा शिव्या गाळ्या करण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांसाठी समर्पित व्हा, एखाद्या इन्फ्लुएन्सर साठी होण्यापेक्षा. आणि असं पण पर्सनल मॅटर आता बाहेर आलंच आहे. हुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सनी जाधव आहेत कोण, हे तर खूपच सिरियस मॅटर आहे. केस पण दुसऱ्या मोठ्या रील स्टारने टाकलेली आहे, एक्स मऊ. मैं आप लोगों से हाथ जोड़कर माफी मांगता हूं, मैं अभी कुछ कहना नहीं चाहता. म्हणून म्हणतो पोरांना, कुठल्याही इन्फ्लुएन्सरचे अंधभक्त बनवू नका. लोक आकड्याने मोठे होत चालले, आकलीने. इथं कोण खरंय कोण खोटे आपल्याला काय माहिती नाही, वेळच सांगेल. पण एक नक्की आहे, हा मॅटर रील स्टार वर्सेस रील स्टारचा आहे. तर माती पण कोणत्या तरी एका रील स्टारनेच खाल्लेली. दोघी पण खूप मोठे रील स्टार आहेत, उद्योगपती आहेत. काय यार, 1-1 मिलियन फॉलोअर वाले असे करायला लागलेत. केस खरी पण असू शकते, फेक पण असू शकते. पण याच्या नादामध्ये पब्लिकवर एवढा खराब इन्फ्लुएन्स पडलाय तुमचा. ऑलरेडी कोणता चांगला इन्फ्लुएन्स होता? आहे तर दोघी छपरीच. आता तरी कुठल्या रील स्टारला डोक्यावरती घेऊन बसू नका. म्हणून कोणत्याही पर्सनल गोष्टी इंटरनेटवरती नाही आणलेल्या बऱ्या आहे. आता एक फरार झाले आणि एकाने कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवले आणि दोघांचे फॅन फॉलोइंग एकामेकाची भांडत आहे. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की आधी कपल कोणतं होतं. लय मोठा झाला व्हिडिओ. कोणाला माझा व्हिडिओ बघून राग आला असेल तर प्लीज मला माफ करा, तुमचं कॉन्टेंट साफ करा. आणि जर तुम्हाला या सिरीजची फिमेल एडिशन बघायची असेल तर तुम्हाला लाईक करायला लागेल. व्हिडिओला लाईक करा, 10,000 लाईक पाहिजे. या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. अनमोल कोळी. आणि रुपी रेडी वरून इन्स्टंट लोन घ्यायला विसरू नका. इथं RBI रजिस्टर NBFC द्वारे लोन मिळतं. आणि थांबा, एक गोष्ट बाकी राहिली सांगायची, माझं गाणं ऐकायला विसरू नका. मी डॅम कॉन्फिडंट आहे तुम्हाला माझं गाणं नक्की आवडणार, रिलेट करणार. खास करून सगळे मिडल क्लास बॉईज, तुमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्यात मी. गाणं ऐका जाऊन. बाकी नेहमीप्रमाणे आपल्या आउट्रोला एकच गाणं वाजणार, वाचा.